लग्नासाठी मटके असतात ते सगळे इथे आहेत आणि हे भरपूर काही साहित्य आहे ज्या लग्नामध्ये वेगवेगळ्या रिच्युअलमध्ये वापरतो, तर ते सगळे इथे आहेत. हे बघा फ्रेंड्स, सूप बघा किती छान आहे, झाडूच्या काड्यांपासून बनवलेला आहे. चालू करतात बंद करतात. ते बघा हे नळवाले पण आहेत आणि विदाऊट नळ. तर हे बघा इथे पिशव्या पण आहेत, कापडी पिशव्या आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या. अच्छा, आणि हे बेलाचं पण आहे. हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आलेली आहे मी डोंबिवली वेस्टला. तर मी ज्या शॉपमध्ये आलेली आहे ते आहे पूर्ण मटक्यांचं दुकान आहे आणि ऑल सीझनला जे काही फेस्टिवल्स वगैरे असतात तर ते सगळ्या फेस्टिवल्ससाठी जे काही उपयोगी वस्तू असतात ते या दुकानात मिळतील. तर आधी आपण मटक्यांची माहिती घेऊया आणि कसे लिटर आणि कसे आहे ते सगळं बघूया आणि या दुकानामध्ये काय काय अवेलेबल आहे तेही मी तुम्हाला दाखवते. तर चला सुरुवात करूया. फ्रेंड्स, हे बघा इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मटके आहेत. तर भैया, हे कितने लिटर का मटका आहे? 12 ते 14 लिटर पाणी. 12 ते 14. आणि हे मातीचे लोट आहे. अच्छा संक्रांतीला पूजेला. अच्छा, आणि या वेगवेगळ्या कुंड्या वगैरे आहेत आणि मटके आहेत का? तर बघा फ्रेंड्स, इथे टोपल्या पण आहेत. तर याचं काय यूज असतं? पूजेमध्ये वापरतात, चपातीसाठी वापरतात, म्हणजे चपाती पूजेसाठी वगैरे वेगवेगळ्या प्रकारे. ते बघा गाईज, इथे टोपल्यांचं खूप सुंदर कलेक्शन आहे आणि ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे मटके आहेत. तर तुम्ही ते बघू शकता. हे पूजेसाठी वगैरे किंवा घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी मोरपीस वगैरे लागतात तर तेही ते अवेलेबल आहेत. तसंच तुम्ही इथे बघू शकता तुळशीचे वृंदावन आहेत आणि इथे बघा इथे झाडं पण अशी लावलेली आहेत. हे बघा, तर हे बघा इथे मटके आहेत. हे नळवाले मटके आहेत आणि हे डिझाईनवाले मटके पण आहेत. तर हे बघा, आणि मला वाटतं मटक्याचं स्टँड आहे, मटके ठेवण्यासाठी जे स्टँड असतं ते आहे. तर हे बघा, हे शेणाच्या गौऱ्या आहेत इथे अशा थापून ठेवलेल्या आहेत ज्या पूजे कार्यासाठी वापरल्या जातात. आणि तसंच इथे हे पण आहेत, झाडं आहेत वेगवेगळी, छोटी छोटी रोपटी आहेत. हे बघा, आणि त्या सगळ्या अशा लाईनीमध्ये ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही बघून घ्या, एकदम वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे मटके आहेत आणि वेगवेगळे असे इथे ठेवलेले आहेत. हे बघा, असं पूर्ण त्यांचं असं इथे ठेवलेलं आहे. तर त्यांच्या दुकानाचं नाव बघू शकता तुम्ही, मोहित माठ भंडार आहे. तर तो बघू शकता, तवा आहे तिथे मातीचा, तर त्याची प्राईस विचारूया. तर त्याआधी तुम्ही ते टोपल्या वगैरे बघून घ्या, बास्केट बघून घ्या, पूर्ण विणकाम करून बनवलेल्या आहेत. आणि तिथे बघा सुपल्या वगैरे आहेत, तर त्याची आपण प्राईस विचारूया. बघू शकता दिवाळीला जे किल्ले वगैरे बनवतात, मावळे वगैरे, तर सगळं त्यांनी स्टोरेज करून ठेवलेलं आहे. बघा इथे मावळे आहेत, तर त्यांनी स्टोरेज करून ठेवलेलं आहे. म्हणजे कोणता पण सण असू दे त्यांनी अशा प्रकारे ठेवलेलं आहे. हे बघा, हे बघा. हां, तर आणि तुम्हाला कुठल्याही सणाला काय मागवायचं असेल तर इथे येऊन तुम्ही मागवू शकता. पूजेच्या सामानापासून ते पूर्ण सणावारांच्या सामान ते लग्नांचं सामान सगळं काही इथे मिळेल, फक्त एका दुकानामध्ये. तर या आणि नक्की इथे व्हिजिट द्या दुकानाला. आणि प्राईस काय आहे ते काका तुम्हाला कमी जास्त करून देतील. बांबू ट्री पण आहेत, हे बघा असे लावलेले आहेत. तर दिवाळीसाठीच्या लागतात ना, हे बघा हे सगळे इथे आहेत. म्हणजे या दुकानामध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळं काय मिळणार आहे. झाडू पण आहे, हे बघा हे आहेत. तर तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही या एका दुकानातून अवेलेबल तुम्हाला होईल. तर हे बघा हे आहे ते पिगी बँक आहे, काम मातीचं आहे. मग हा पैसे काढताना फोडावाच लागेल. अच्छा, ते टोपल्या बघा किती सुंदर आहे. हे बघा प्लास्टिकचं आहे. अच्छा, प्लास्टिकची पण आहे, मातीची पण आहेत. हे किती किती लिटरचे मटकेत काका? 10 लिटर 12 लिटर असे आहेत. त्यांची प्राईस सांग. 12 लिटरचा कितीला? हे बघा 12चा 10चा घेणार तर 200 आणि 12चा घेणार तर 300 अशी प्राईस आहे. तर या इथे हे कमी जास्त करून देतील. हे बघा इथे रोपटी आहेत वेगवेगळ्या प्रकारची. तर हे बघा किती सुंदर आहे. तर ही बघा अशी लावलेली आहे. असं हे करून चालू करतात बंद करतात. ते बघा हे नळवाले पण आहेत आणि विदाऊट नळवाले पण आहेत. तर नक्की ते एकदा तुम्ही भेट द्या. दिवाळीसाठी जे हे लागतात ना पंट्या वगैरे त्या पण इथे अवेलेबल आहेत. हे बघा रुसना खलबत्ता हे पण अवेलेबल आहे. म्हणजे काय नाही असं बोला, सगळं काही अवेलेबल आहे या दुकानामध्ये. हे बघा
तर काका सांगा मला मोगऱ्याचा रोप आहे. कितीला आहे रोपटी, कितीला आहेत? मोगरा 50 रुपये, गुलाब पण 50 रुपये. अच्छा. तुळशीचे रोप 20 रुपये. तुळशीची रोपं 20 रुपयाला, गुलाब 50 रुपये. हे बेलाचं आहे, केळी पण आहे 80 रुपयाला. केळी 80 रुपयाला. केळीचं रोप 80 रुपयाला. अच्छा. लहान केळी. हे बघा लहान जातीचे केळीचं रोप आहे. केळी चांगले लागतात. अच्छा. आणि हे दुसरं त्यामध्ये बेलाचं रोप आहे. बेलाचं पण आहे का? जास्वंदी आहे. औषधी पानफुटी आहे. काय उपयोग असतो तिचा? पानफुटी औषधी ते स्टोन मूतखड्यावर चालतो. जो स्टोनचा त्रास असतो जो कोणाला, त्यासाठी आहे. गवतीच्या आहे. अच्छा. हा बघा गवतीच्या पण आहे इथे. तर जे काही हवं आहे तुम्हाला त्या दुकानामध्ये या, नक्की भेट द्या. हे बघा हा इथे यांचं ॲड्रेस आहे. स्वामिनी ज्योती सोसायटी, गुप्ते रोड, डोंबिवली पश्चिमला. इथे नक्की भेट द्या आहे. तर तुम्ही इकडून आले ना की इकडून सरळ इकडून यांचं दुकान आहे. स्टेशनवर तुम्ही उतरल्यानंतर सरळ चालत आले की तुम्हाला इथे दुकान मिळेल, मोहित माठ भंडार म्हणून. हे बघा, तर इथे नक्की भेट द्या. फ्रेंड्स हे बघा इथे तवा आहे, मातीचा तवा, फक्त 150 रुपयाला आहे. आणि हे बघा हे उंदीर पकडायचे सगळे काय आहे. आणि इथे ह्या कुंड्या आहेत अशा टांगून ठेवलेल्या आहेत, त्या आहेत. आणि आता इथे पुढे जाऊया. तर काका सुपांची प्राइस काय आहे? ओ काका, सुपांची प्राइस काय आहे? 140 वाला पण आहे आणि लहान 110 वाला पण आहे. तर हा जो लहान सूप आहे तो 110 वाला आहे आणि हा 140 रुपयावाला आहे. तर यांच्या दुकानामध्ये ना ऑल सीझन आहे बघा. गौऱ्या आहेत आणि वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. नागपंचमीसाठी जे पूजाला लागतो नाग ते आहे. मिठाच्या बरण्या आहेत, म्हणजे होळीचे कलर आहेत. म्हणजे कोणताही फेस्टिवल असू दे किंवा कोणताही सीझन असू दे, तर इथे त्यांनी अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत. म्हणजे 12ही महिने अवेलेबल असतात इथे. जे काही साहित्य आहे ते सगळं मागून देतो वेळेप्रमाणे. म्हणजे इथे आधी ऑर्डर वगैरे दिली तर तुम्ही तसं मागवून पण देता. आणि हे जे मातीचे भांडी आहेत आणि तवा आहे ते यूज कसं करायचे? ते गॅसवरती पण चालेल, चोळीवरती पण चालेल. पण मातीचा तवा किंवा मटका साफ कसा करायचा? म्हणजे कसं ते आपण कसं भांडीसाठी याला धुवू शकत नाही, याला फक्त पीठ टाकून पुसून स्वच्छ करून वापरायचं. पीठ टाकायचं आणि धुवून स्वच्छ पुसून काढायचं. धुवायला धुवू शकतो पण साबण पण लावायचं नाही. साबण नसतो लावायचा. अच्छा. आणखी दुकानामध्ये आपल्या काय आहे? पूजेचं सामान आहे का? तर हे बघा इथे सगळं पूजेचं सामान ठेवलेलं आहे. हे बघा सगळं पूजेचं जे काय साहित्य आहे ते इथे अवेलेबल आहे. आणि कोणता फेस्टिवल असेल त्याच्यानुसार तुम्ही मागवू शकता तुम्हाला जे काय पाहिजे आहे ते. हे बघा फ्रेंड्स, सूप बघा किती छान आहे. झाडूच्या काड्यांपासून बनवलेला आहे. ते किती सुंदर आहे बघा. हे बघा आकार वगैरे किती सुंदर आहे. तर इथे नक्की भेट द्या. सुपल्या आहेत, टोपल्या आहेत, जे हवं ते तुम्हाला इथे मिळेल. हे बघा, हे बघा. तर इथे नक्की भेट द्या. वृंदावन पण आहेत, काचेची आहेत, प्लास्टिकची पण आहेत. हे बघा किती सुंदर आहे. हे बघा ह्याच्यामध्ये मोरपंख ठेवलेले आहेत. हे बघा, तर नक्की इथे या आणि भेट द्या. तर हे बघा इथे पिशव्या पण आहेत, कापडी पिशव्या आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत. तर कापडी पिशव्या कितीला? 20 रुपये. आणि या 30 रुपयाला. अच्छा. आणि या 10 वाल्या पिशव्या आहेत. तर इथे पिशव्या पण आहेत वेगवेगळ्या. तर हे बघा, हे बघा इथे ज्या काय तुम्हाला भाज्या लावायच्या असतील ना, टेरेस गार्डन वगैरे असं काय करायचं असेल तर त्यासाठी सगळ्या प्रकारच्या बिया इथे अवेलेबल आहेत. मिरची, टोमॅटो, भेंडी वगैरे ज्या काय तुम्हाला टेरेस गार्डनिंग वगैरे करायची असेल त्यासाठी. पालकच्या आहेत. हे बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया पण अवेलेबल होतील इथे. फुलांच्या आणि आपल्या ज्या भाज्या असतात नॉर्मल घरामध्ये त्यांच्या. तर इथे नक्की भेट द्या आणि इथून घेऊन जा नक्की. तर हे बघा इथे बिया आहेत सगळ्या. हे बघा इथे लग्नासाठी देवगडू आहे मटक्यांच्या कलरमध्ये. हे बघा हे लग्नासाठी मटके असतात ते सगळे इथे आहेत. आणि हे भरपूर काही साहित्य आहे ज्या लग्नामध्ये वेगवेगळ्या रिच्युअलमध्ये वापरतो. तर ते सगळे इथे आहेत. तर काका या मटक्यांची प्राइस सांगा ना जरा. मटक्याची प्राइस म्हणजे 10 कलरवाला पॉलिसवाला मडका 400 रुपयाला आहे. हा वाला लग्नाचा हा पूर्ण सेटचा मडका. अच्छा. पूर्ण सेटमध्ये किती मडके येतात? 4 मडकेचा सेट असतो, त्यामध्ये 5चा पण असतो, वेगवेगळे. अच्छा. मग 400 पासून सुरुवात आहे का? कोणी 2 घेतो, कोणी 4 घेतो, त्याच्यावरती अवलंबून. अच्छा. मग जर 4 घेतले तर? सगळ्यांचा वेगळा वेगळा हिशोब. 4 घेतले तर किती प्राइस? 4चा घेणार होता म्हणजे 2, 4,
600 रुपये. 600 रुपये. आणि किंमत काय कमी जास्त करून देता तुम्ही? हा, थोडेफार कन्सेशन करून देतो. अच्छा. तर दुकानाचं टायमिंग काय असतं, किती ते किती सकाळी 9:30 ते रात्री 9 पर्यंत सुरू असतं आणि बंद कधी नसतं का? बुधवारी बंद असायचं, पण आता सध्या चालूच आहे. अच्छा. तर मग इथलं मला तुम्ही सांगा, ह्या दुकानामध्ये असं स्पेशल काय आहे की म्हणजे तुम्ही काय सांगाल तुमच्या ग्राहकांना? स्पेशल म्हणजे काय, जे आपल्याकडे 12 महिने विक्री रनिंगला चालतो ते माल मिळेल नेहमी. म्हणजे सणांचा असू दे किंवा लग्नांचा असू दे, कुठलाही माल जो असेल तो इथे अवेलेबल मिळेल. अवेलेबल आहे आणि हिशोबाने मिळून जातो. तर तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा. माझं नाव दीनदयाल विश्वनाथ गुप्ता. अच्छा. आणि मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा की तुमच्याकडे जर समजा कोणाला काय ऑर्डर करायची असेल तर. 9920 बोला. 985 हां. 229. अच्छा. तर कोणाला घ्यायचं असेल इथून काय डोंबिवली वेस्टमधून लग्नाचं सामान, मटके किंवा काही फेस्टिवलचं सामान मागवायचं असेल तर तुम्ही यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे बघा, यांनी सगळं असं स्टोरेज करून ठेवलेलं आहे.